अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तर आतापर्यंत आपण उपसंहार मागच्या रविवारच्या आधीच्या रविवारी आपण सुरू केला होता आणि एकूण 6 अध्याय आहेत. त्यातले पहिले 2 अध्याय आपण उपसंहार त्याचा पूर्ण त्याचा संक्षिप्त त्याचं तत्वरहस्य सांगितलं. आज आपण 3रा आणि 4था अध्याय घेणार आहोत आणि नंतर पुढच्या रविवारी आपण 5वा आणि 6वा घेऊन या श्वेताश्वतर उपनिषदाचा आपण पूर्ण त्याला करूया. तेव्हा आजचा जो 3य अध्याय आहे तर त्या 3य अध्यायामध्ये काय नेमकं सांगितलंय, काय विषय आहे हे आपल्याला पाहायचं आहे. तर ह्या पूर्ण अध्यायामध्ये सुद्धा म्हणजे मुख्य विषय जो घेतलेला आहे तो हा परमेश्वराचं नेमकं स्वरूप काय आहे, त्याचा आविष्कार कसा आहे आणि तो अंतर्बाह्य कसा आहे हेच सांगितलं आहे. आणि त्याला जाणून घेतल्यानंतर तुम्ही सर्व सुखदुःखापासून मुक्त होता, तुम्ही पूर्ण अमृत तत्व तुम्हाला मिळतं. हाच संदेश आहे. पण ते संदेश सांगत असताना प्रत्येक मंत्रातून प्रत्येक श्लोकातून हे विविध पद्धतीने परमेश्वराचा आविष्कार कसा होतो हे सांगितलेलं आहे. आणि आपण त्याच्यामध्ये बराचसा भाग जो आहे तो आपल्या नित्य अनुभवात येणारी गोष्ट आहे. पण आपण तिथे फक्त ती प्रकृती किंवा ते दृश्य आहे असंच पाहतो. तर त्या दृश्यामध्ये अदृश्य परमात्म्याला पाहणं म्हणजेच त्याला जाणून घेणं. तेव्हा असं आपण कसं पाहायचं हे पण आपण या संबंध ह्याच्यामध्ये 3ऱ्या अध्यायात आणि 4थ्या अध्यायात पाहू आपण. तेव्हा 3रा अध्याय आता सुरू होतो आणि 3ऱ्या अध्यायाचा जो पहिला मंत्र आहे त्याच्यामध्ये असं सांगितलं आहे की तो परमात्मा जो आहे तो संबंध जगत रूपामध्ये आविष्कृत झालेला आहे. जगत रूपामध्ये त्याचं एक जाळं पसरलेलं आहे. जसं कोळी जाळं पसरतं तसं या संबंध जगत रूपाच्या जाळ्यामध्ये त्याचं शासन आहे. तोच सर्वभूत आहे आणि तोच आपल्या शक्तीद्वारे शासन करत असतो. त्या विविध शासन शक्तीद्वारे संपूर्ण लोकावर तो शासन करत असतो आणि तो एकटाच आहे. शासन करणारा शास्ता जो आहे तो एकटाच आहे आणि एकटाच तो या सृष्टीमध्ये या ब्रह्मांडामध्ये सर्वत्र विस्ताराने त्याचं शासन करणारा सर्वथा समर्थ असा आहे. तेव्हा या ब्रह्मतत्वास अशा पद्धतीने आपण जाणलं पाहिजे की जे जे दृश्य आहे त्याच्या त्या प्रत्येक अणुरेणूमध्ये, प्रत्येक जीवमात्रामध्ये, प्रत्येक प्राणीमात्रामध्ये जे एकमेकाला संबंधित असलेले आहेत म्हणून त्याचं जाळं सगळीकडे आहे. अशा त्या परमात्म्याला आणि त्याच्या त्या ब्रह्मतत्वाला जो महापुरुष जाणून घेतो तो अमर होऊन जातो. म्हणजे नेहमी शेवटी हा निष्कर्ष सांगितलाय की जेव्हा जेव्हा याचा अभ्यास परिपूर्ण होतो, त्याला आपण जाणून घेतो, तेव्हा तेव्हा तुम्हाला अमरतत्व मिळतं असं या ठिकाणी विवेचन तुम्हाला प्रत्येक ठिकाणी आढळेल. म्हणजे आता याचा अर्थ काय हेही आपल्याला समजलं पाहिजे की जो आपले स्वरूपभूत विविध शासन शक्तीद्वारे आणि सर्व लोकांवर ज्याचं शासन आहे असा त्यालाच रुद्र असं म्हटलंय, त्यालाच ब्रह्म असं म्हटलंय. असा तो विविध नावाने असला तरी तो एकच आहे. आणि त्या कारणाने विद्वान पुरुषांनी जगताचा कारणाचा निश्चय करणं. याचं कारण काय, जग जे आहे याच्या अधिष्ठानात म्हणजे कारण स्वरूपात काय आहे हे आपल्याला कार्यातून पाहायचंय. कार्य हे जगत आहे आणि कारण जो आहे तो परमात्मा आहे. म्हणून ह्या परमात्म्याला ह्या जगतामध्ये पाहणं हेच खरं ज्ञान आहे. म्हणून जगताच्या कारणाचा निश्चय करणं आणि त्या ठिकाणी तो परमेश्वर सर्वत्र आहे अशा प्रकारची धारणाच नव्हे तर प्रत्यक्ष प्रतीती प्राप्त करणं हेच ह्या ठिकाणी सांगितलं आहे. तेव्हा तो परमात्मा समस्त जीवाच्या अंतरंगातही आहे
आणि संपूर्ण लोकाची रचनाही त्यांनीच केलेली आहे आणि संपूर्ण लोकांचं रक्षणही तोच करतो. आणि त्यानंतर प्रलय काळात देखील हा परमेश्वरच सर्वांना आपल्या स्वतःमध्ये विलीन करून घेतो, अशी त्याची इतकी सर्व व्याप्ती सांगितलेली आहे. तेव्हा अशा या परमात्म्याचं वर्णन करताना पुढे असं म्हणतात की त्याचे सर्व स्थानावर नेत्र आहेत, सर्व स्थानावर मुख आहे, सर्व स्थानावर त्याचे चरण आहेत. आकाश आणि पृथ्वी यांची जी रचना केलेली आहे तो एकमात्र परमात्माच ह्या मनुष्य इत्यादी जीवास दोन दोन बाह्युक्त हात देणारा तो परमात्माच आहे. आणि इतर जे पक्षी, पतंग, कीटक इत्यादींना जो पंख देणारा आहे तो परमात्माच आहे. तेव्हा तो परमात्माच प्रत्येक जीव मात्राला इंद्रिय अवयव हा देत असतो आणि त्यांचं संरक्षण करत असतो. असा जो परमात्मा, जो रुद्र, इंद्र आदी देवतांची उत्पत्ती हेतू आणि त्यांची वृद्धी, संरक्षण याच्या उद्देशाने जो परमात्मा सर्वांचा अधिपती आणि सर्वज्ञ आहे, ज्याने प्रथम हिरण्यगर्भास उत्पन्न केले. हिरण्यगर्भ म्हणजेच ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाची देखील उत्पत्ती ज्यांच्या माध्यमातून झाली, असा तो सर्वश्रेष्ठ असा तो परमात्मा आहे. तेव्हा तो परमदेव परमेश्वर आमच्या ह्या बुद्धीमध्ये, ह्या धारणेमध्ये, श्रद्धेमध्ये तो संयुक्त होऊन तो त्या ठिकाणी प्रस्थापित व्हावा, अशा प्रकारची विनंती ही चौथ्या मंत्रात सांगितली आहे. आणि त्याच्यानंतर पुढे पाचव्या मंत्रात असं म्हणतात की हे रुद्रदेव. आता त्या ठिकाणी त्यांनी रुद्रदेव अशा प्रकारचं संबोधन केले. संबोधन अनेक प्रकारचं करता येतं. त्यामुळे ह्या पाचव्या मंत्रामध्ये त्यांनी हे रुद्रदेव, तुझी जी सौम्य आणि पुण्याने युक्त अशी प्रकाशित होणारी जी कल्याणमय मूर्ती आहे, ती तुम्ही या पर्वतावर राहून देखील सुखाचा विस्तार करणारे शिव आहात. तुम्हीच त्या परमशांत मूर्तीस प्रार्थना करत, अशा त्या परम शांत मूर्तीस आम्ही प्रार्थना करत आहोत की तुम्हीच आम्हा लोकांस पाहावे आणि तुम्हीच आमचं सर्वांचं संरक्षण करावं. आणि पुढे 6व्या मंत्रात असं म्हणतात की हे गिरिशंत बाणास फेकण्यासाठी हातामध्ये धारण केलेले आहे, हे गिरिराज हिमालयाचे तुम्ही संरक्षण करणारे देव आहात आणि त्या बाणास तुम्ही कल्याणमय बनवा. जीव समुदाय रूप जगतास कष्ट देऊ नका आणि त्यांना नष्ट करू नका. म्हणजे इथे भयभीत झालेला आहे हा भक्त आणि तिथे प्रार्थना करतोय की तुम्ही आमचं संरक्षण करा, आमचा नाश करू नका. कारण महादेवाच्या बाबतीत तो नाशाचा लय करणारा देवता आहे, असं म्हणून विशेषत्वाने महादेवाला, महारुद्रा तू आमचं रक्षण कर आणि आम्हाला नष्ट करू नको असं सांगितलंय. पुढे 7व्या मंत्रामध्ये असं म्हटलंय की पूर्वोक्त जीव समुदाय रूप या जगताच्या पलीकडे आणि हिरण्यगर्भरूप ब्रह्मापेक्षाही तू अत्यंत श्रेष्ठ आहेस. कारण तुझ्यापासूनच ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली आहे. आपण पद्मनाभ म्हणतो, म्हणजे त्याच्या नाभीतून हा ब्रह्मदेव निर्माण झाला आणि म्हणून ब्रह्मदेव त्या परमात्म्यापेक्षा हा कनिष्ठ आहे आणि ब्रह्मदेवापेक्षा तो श्रेष्ठ आहे. समस्त प्राण्यामध्ये त्याच्या शरीराच्या अनुरूप होऊन तसेच संपूर्ण विश्वास, या संबंध विश्व म्हणजे या ब्रह्मांडात सर्व दिशेने घेरलेला अशा त्या महान, सर्वत्र सर्वव्यापक, एकमात्र असा जो देव आहे, त्या अशा त्या परमात्म्यास आपण जाणून घेतलं पाहिजे. आणि जाणून घेतल्यानंतर ज्ञानीजन जे आहेत ते अमर होत असतात. म्हणजे असं हे सगळं वर्णन करत असताना शेवटी हेच सांगत आलेत की तुम्ही याला जाणून घ्या अशा प्रकारचे. आता जाणणे म्हणजे काय काय आहे तर ती धारणा ठेवा. तुम्ही जे पाहता ना ते नुसतं दृश्य नव्हे, तर त्याच्यामध्ये अदृश्य तत्व असणारा तो परमात्माच त्या दृश्याचा सांभाळ करतो, त्या दृश्याचा आविष्कार करतो. मग प्रत्येक जीवमात्र, प्राणीमात्र यांच्या देहाच्या माध्यमातून सुद्धा तो सर्वांचं रक्षण करतो. आता पुढे दिलेल्या मंत्रामध्ये ज्ञानी महापुरुषाच्या अनुभवासंबंधी विवेचन केलेले आहे आणि परमात्म्याच्या प्राप्तीचं जे फळ आहे त्याचं पुन्हा एकदा दृढतेने विवेचन केले आहे. त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की अविद्यारूप अंधकारापासून अलिप्त आणि सूर्याप्रमाणे जो
सर्व स्वयंप्रकाश रूप अशा या महान पुरुष परमेश्वरास मी जाणत आहे, असा हे ज्ञानी पुरुष म्हणतायत की मी त्याला जाणतो बरं का, की कसा आहे, मी पाहिलेलं आहे त्याला, मी जाणतोय. आणि त्यांना जाणल्यावरच मनुष्य जो आहे तो मृत्यूस उल्लंघून जातो, मृत्यूचं भय निघून जातं, मृत्यूचं रहस्य कळतं आणि त्यामुळे तो परमेश्वराच्या ज्ञानानेच तो स्वतःही अमर होतो आणि पदाच्या प्राप्तीसाठी ह्या परमेश्वराला जाणून घेणं, त्याचं ज्ञान परिपूर्णपणे होणं हाच त्याचा एकमेव उपाय आहे, असं 8व्या ह्या मंत्रामध्ये म्हटलं आहे. पुढे 9व्या मंत्रामध्ये असं म्हणले की ज्याच्यापेक्षा श्रेष्ठ अन्य असा दुसरा कोणीही नाही, ज्याच्यापेक्षा मोठा असा कोणीही नाही आणि तसंच त्याच्यापेक्षा अधिक सूक्ष्म व अधिक महान असा अन्य कोणीही नाही. सर्वात सूक्ष्म हा तो परमात्माच आहे आणि सर्वात महान सर्वात श्रेष्ठ असा तो एकमेव अद्वितीय परमात्माच आहे, असं त्याचं वर्णन करत असताना पुढे म्हणतात की जो एकटाच वृक्षाप्रमाणे निश्चल भावाने प्रकाशमय आकाशामध्ये स्थित आहे, अशा त्या परम पुरुषोत्तमाने हे संपूर्ण जगत जे आहे हे परिपूर्ण आहे. जगतामध्ये जो परिपूर्ण कोण असेल तर तो परमात्माच आहे आणि तो सर्वत्र आणि सर्वव्याप्त आहे, असं ह्या 9व्या मंत्रामध्ये म्हटलेलं आहे. पुढे 10व्या मंत्रामध्ये ते असं म्हणतात की त्या प्रथम दाखविलेले गेलेले जे हिरण्यगर्भ म्हणजेच ब्रह्मदेव यांच्यापेक्षाही हे अत्यंत उत्कृष्ट आहे, असं आपण निवेदन केलं. असा तो परब्रह्म परमात्मा कसा आहे तर तो आकाररहित सर्व प्रकारच्या दोषापासून मुक्त असा तो आहे आणि जो या परब्रह्म परमात्म्यास जाणतो तोच अमर होऊन जात असतो. परंतु ह्या रहस्यास न जाणणारे जे माणसं आहेत त्यांना मात्र पुन्हा पुन्हा जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये फिरावं लागतं, पुन्हा पुन्हा त्यांना दुःख हे प्राप्त होत असतं. म्हणून त्यांना जाणून घेणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर पुढे 11व्या मंत्रामध्ये ते असं म्हणतात की तो भगवंत सर्व बाजूनी मुख, शिर, ओठ, जिव्हा इत्यादी सर्व अवयवांनी सर्व इंद्रियांनी तो सर्व बाजूनी सर्वत्र आहे, असं त्याचं वर्णन करत असताना पुढे म्हणतात की तो जो परमात्मा आहे तो परमात्मा सर्व प्राण्यांच्या हृदयरूपी गुहेमध्ये सुद्धा तो निवास करत असतो. आता इथे तो सूक्ष्म कसा आहे हे सांगितलंय की प्रत्येक प्राणी मात्र, प्रत्येक जीव मात्र यांच्या हृदयामध्ये जो पूर्ण नियंत्रण करणारा, रक्ताला शुद्ध करणारा, जीवनी शक्ती प्रदान करणारा, संपूर्ण संरक्षण करणारा आणि सर्वतोपरी पवित्र करणारा असा तो परमात्मा केवळ बाहेर ब्रह्मांडातच सर्वत्र सर्वव्याप्त नसून तर तो अंतरंगामध्ये हृदयरूपी गुहेमध्ये अंगुष्ट मात्र सूक्ष्मात अतिसूक्ष्म असा तो परमात्मा अंतरंगातही आहे. त्याला प्रथम जाणून घेणं आवश्यक आहे, कारण तोच कल्याण स्वरूप असून त्या परमात्म्यामुळेच आपलं जीवन चालू आहे याची आपल्याला जाणीव पाहिजे. आणि या जाणीवेने तो परमात्मा अंतर्बाह्य कसा आहे हे समजण्याकरता आधी तो अंतरंगात म्हणजे ह्या हृदय आकाशामध्ये तो कसा आहे हे आपल्याला समजलं पाहिजे आणि त्यामुळेच तो कल्याण स्वरूप असून तो परमेश्वर सर्व स्थानावर पोहोचला आहे, असं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. पुढे 12व्या मंत्रामध्ये असं म्हणतात की निश्चितच या सर्वावर शासन करणारे हे महान प्रभू आणि अविनाशी आणि प्रकाश स्वरूप परमपुरुष पुरुषोत्तम पूर्वी दाखविलेल्या अशा ह्या सगळ्या विवेचनातून अशा या निर्मल परमनिर्मल लाभा संबंधी अर्थात आपल्या आनंदमय विशुद्ध स्वरूपाच्या प्राप्तीच्या दिशेने मनुष्याचे अंतःकरणास प्रेरित करत आहेत, तेव्हा प्रत्येक मनुष्यास ते आपल्या दिशेने आकर्षित करत आहेत हे जाणून घ्या. हे आपल्याला समजलं पाहिजे. आपल्याला अनेक भलत्याच गोष्टीचं आकर्षण होतं आणि परमात्मा आपल्याला आकर्षित करतो हे लक्षात येत नाही. म्हणून या ठिकाणी निवेदन केलं आहे की तो अंतरंगामध्ये बसलेला आहे आणि तो सर्वत्र आहे, तेव्हा अंतर्बाह्य जर कळाला तर तो आपल्याला आकर्षित करत आहे हेही लक्षात येईल. पुढे 12व्या मंत्रामध्ये असं म्हणतात की हा अंगुष्ट मात्र
परिमाण असणारा, म्हणजे त्याचं मोजमाप जे आहे ते अंगुष्ठ मात्र आहे. आणि तो अंतर्यामी परमपुरुष पुरुषोत्तम सदैव मनुष्याच्या विशुद्ध हृदयामध्ये सम्यक प्रकाराने, म्हणजे अत्यंत साम्य स्थितीमध्ये, हेच त्याचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यामध्ये विषमताचा लवलेशही नाही, कारण त्याचा प्रकृतीचा संबंध नाही. तो साम्य स्थितीमध्ये असून तो हृदयस्थ विशुद्ध हृदयाला विशुद्ध करणारा, अंतःकरणाला विशुद्ध करणारा तो आपल्या हृदयात बसलेला आहे, याची तुम्ही जाणीव ठेवा. आणि म्हणून तो आपल्या हृदयामध्ये नियंत्रण करणारा आणि हृदयाच्या माध्यमातून तो मनाचाही स्वामी आहे. आणि तो निर्मल हृदयामध्ये आणि विशुद्ध मनाच्या योगे ध्यानात आणलेला असतो. तोच प्रत्यक्ष होत असतो. आणि जेव्हा तो कोणी या तेव्हा या परब्रह्म परमेश्वरा जो कोणी जाणून घेत असेल तर त्याला कुठल्याही प्रकारचं मृत्यूचं भय राहणार नाही. मी देह नव्हेसा झालो अशा प्रकारची स्थिती होईल. आणि म्हणून विदेही स्थिती प्राप्त होणं हेच ह्या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि जो विदेही झाला तो अमर झाला. म्हणून परमेश्वराचं हे महत्व कळालं तर तो मनुष्य हा अमर होतो. तेव्हा पुढे असं म्हणतात की तो परमपुरुष हजारो शिर असणारा, हजारो नेत्र असणारा, हजारो चरण असणारा आणि सर्व समस्त जगतास तो सर्व बाजूने घेरून घेणारा आणि नाभिस्थानापासून 10 बोटे वर हृदयामध्ये तो स्थित असतो. असे या ठिकाणी तो अंतर्बाह्य कसा आहे हे सगळं वर्णन आहे. की अंतरंगामध्ये तो हृदयात अंगुष्ठ मात्र आहे, तर तो बाहेर जो संबंध ब्रह्मांडामध्ये सहस्त्रपाद, सहस्त्रहस्त, सहस्त्राक्ष हे पुरुष सूक्तामध्ये जे वर्णन केलेलं आहे त्या वर्णनामध्ये तो सर्वत्र सर्वव्याप्त कसा आहे हे वर्णन आहे. म्हणजे या ठिकाणी वारंवार हेच सांगितलं आहे की तो अंतर्बाह्य तो आहे, त्याच्याशिवाय अस्तित्व नाही. अस्तित्वाचा आधारभूत तत्वही तोच आहे आणि अस्तित्वही तोच आहे. तेव्हा अंतर्बाह्य तो असल्यामुळे तुमच्या दृष्टीमध्ये, तुमच्या धारणेमध्ये जर परिवर्तन झालं, तुम्हाला जर हे ज्ञान मिळण्याची तुमची पहिल्यांदा दृढ निश्चय झाला तर तुम्हाला आणि ध्यान धारणेद्वारे पहिल्यांदा अंतरंगामध्ये असलेल्या त्या सूक्ष्मात अतिसूक्ष्म निर्गुण निराकार तत्वापर्यंत तुम्ही जर एकदा पोहोचला तर त्यानंतर बहिरंगामध्ये, बाहेर ब्रह्मांडामध्ये ते ब्रह्मतत्व हे परब्रह्म परमेश्वराच्या रूपामध्ये कसं आहे हे ज्यावेळेस तुम्हाला कळेल त्यावेळेस तुम्ही सर्व सुखदुःखापासून मुक्त होऊन, सर्व द्वंद्व आणि द्वैत जे आहे ह्याच्यापासून तुम्ही मुक्त होऊन परब्रह्म परमेश्वराशी एकरूप व्हाल. त्याच्या पुढे 15व्या मंत्रामध्ये असं म्हणते की जे काही आताच्या क्षणाच्या पूर्वी होऊन गेलेले आहे आणि जे काही पुढे भविष्यात होणार आहे आणि जे खाद्यपदार्थाने वृद्धिंगत होत असते असे ते समस्त जगत आहे, ती प्रकृती आहे आणि त्या ठिकाणी काळाचा प्रभाव आहे ते. परंतु हे समस्त जगत जे आहे ते परमपुरुष परमात्म्याचेच आहे आणि खऱ्या अर्थाने तेच अमृत स्वरूप असे मोक्षाचे स्वामीही तेच आहेत. अशा प्रकारे इथे प्रकृती पुरुषाचा भेद सांगताना पुरुष म्हणजेच परमपुरुष परमात्मा कसा आहे हे सांगताना तो परमपुरुष परमात्मा सर्व स्थानावर हातपाय असणारा, सर्व स्थानावर नेत्र, शिर आणि मुख असणारा, सर्व स्थानावर कान असणारा तोच परमात्मा या ब्रह्मांडामध्ये सर्वांस सर्व दिशेने व्याप्त करून स्थित असतो. हे आपल्याला प्रकर्षाने समजून घेणं आवश्यक आहे. आणि हे एकदा समजलं तर मात्र मनुष्यामध्ये आमूलाग्र बदल होईल आणि मनुष्य जो आहे तो काहीतरी अस्थायी आहे, अशाश्वत आहे. काय घडेल, कसं घडेल ह्याच्याबद्दल तो भयभीत आहे, तो अतिशय अधीर असा असतो. तर ती अधीरता, ते भय आणि तो द्वैत भाव हा त्याच्या ह्या ज्ञानाने हा नष्ट होईल असं या ठिकाणी आशय आहे. पुढे 17व्या मंत्रामध्ये असं म्हणतात की जो परमपुरुष परमात्मा जो आहे तो समस्त इंद्रियाने रहित आहे आणि तो रहित झाल्यामुळे देखील समस्त इंद्रियाच्या विषयाला तो जाणणारा आहे, सर्वांचा स्वामी आहे, सर्वांचा शासक आहे आणि सर्वांपेक्षा मोठा आश्रय आहे. तेव्हा त्या परमात्म्याला हे शरणागत गेलं पाहिजे, कारण तोच अंतर्बाह्य असून तो सर्वत्र आहे, सर्वव्याप्त आहे आणि तो इंद्रियातीत आहे, तो बुद्धी अगोचर आहे. आणि असं म्हणत असताना सुद्धा
तो इंद्रियामध्ये अंतर्बाह्य आहे, म्हणून इंद्रियाची मर्यादा त्याला नाहीये, विषयाची मर्यादा त्याला नाहीये. असा तो निर्मल निर्मोह निरहंकारी निर्गुण निराकार असं हे तत्व आहे. पुढे 18व्या मंत्रात ते म्हणतात की संपूर्ण स्थावर आणि जंगम जगतास आपल्या नियंत्रणात ठेवणारा असा तो प्रकाशमय परमेश्वर हा 9 द्वार असणाऱ्या या शरीर रूप नगरामध्ये अंतर्यामी रूपामध्ये म्हणजेच हृदयामध्ये तो स्थित असून तो देहामध्ये देही आहे, शरीरामध्ये शरीरी आहे आणि पूर्ण ब्रह्मांडामध्ये परब्रह्म आहे असं त्याचं ते वर्णन केलं आहे. आणि तोच तो असा हा अंतर्बाह्य बाह्य जगतात देखील लीला करणारा तोच परब्रह्म परमेश्वर आहे असं ह्या ठिकाणी 18व्या मंत्रामध्ये वर्णन केलं आहे. पुढे 19व्या मंत्रामध्ये ते असं म्हणतात की तो परमात्मा जो आहे तो हात पाय विरहित आहे आणि तो समस्त पदार्थांना तरीही पण हे असं असताना सुद्धा तो समस्त पदार्थांचे ग्रहण करत असतो, सर्वत्र वेगाने गमन करत असतो, नेत्राशिवाय तो परमात्मा सर्वांना पाहत असतो, कानाशिवाय तो सर्व काही ऐकत असतो आणि जे काही जाणण्यास प्राप्त होणारे पदार्थ आहेत ते उपलब्ध करून घेऊ शकत असतो. त्या सर्वच पदार्थास तो जाणत असतो आणि त्यास जाणणारा मात्र कोणीही नाही. ज्ञानीपुरुष त्या महान परमात्म्यास असं सांगत असतात की हे त्या परमेश्वराचं वर्णन जे आहे ते आता सांगितल्याप्रमाणे इंद्रिय असून इंद्रियातीत असूनही इंद्रियापासून प्राप्त होणारे विषय त्याला सिद्ध होऊ शकतात. इथे सांगितलं की पाय नसताना सर्वत्र गमन करतो, हात नसताना सर्वांना ग्रहण करतो, म्हणजेच अवयव आणि इंद्रिय या दोन्हीच्याही विरहित असताना या दोन्हीच्याही माध्यमातून जे उपलब्ध करायचं आहे ते करण्यामध्ये सर्वश्रेष्ठ आणि सर्व सक्षम असा तो आहे असं या ठिकाणी ह्या परमेश्वराचं वर्णन केलेलं आहे की असा तो आहे. म्हणून तुम्ही असं म्हणू नका निर्गुण निराकार आहे, तर आकार निराकार असेल तर त्यांनी ब्रह्मांड कसं निर्माण केलं, इंद्रिय नाही आहेत त्याला, तर मग त्यांनी हे सगळं कार्य कसं केलं. तर त्या सर्व इंद्रियाची क्षमता त्याच्यामध्ये समावलेली आहे. ज्याप्रमाणे वृक्षाचं बीज असतं त्या बीजामध्ये फांद्या नसतात, पानं नसतात, त्या बीजामध्ये तुम्हाला कुठेही फळं दिसत नाहीत, पण त्याला निर्माण करण्याची त्या क्षमता असल्यामुळे त्या बीजाची संपूर्ण क्षमता असते की या वृक्षाला पुढे कोणत्या आणि कशा फांद्या द्यायच्या आहेत, कसे फळं निर्माण करायचे आहेत. आणि हे फळं दिसत नसले तरी फळं निर्माण करणारा जसा बीज आहे त्याप्रमाणे तो परब्रह्म परमेश्वर निरअवयवी असताना सुद्धा तो त्या सगळ्या प्रकारचं कार्य करण्यामध्ये अत्यंत श्रेष्ठ आणि सर्व सक्षम असा आहे. पुढे 20व्या मंत्रात ते असं त्या परमेश्वराचं वर्णन करण्याच्या संदर्भात म्हणतात की जो मनुष्य त्या संकल्परहित परमेश्वरास आणि त्याच्या महिमेच अवलोकन करून घेत असतो असा तो मनुष्य सर्व प्रकारच्या दुःखाने रहित होतो. कारण त्या मनुष्याला तो अंतर्बाह्य कसा आहे हे परिपूर्णपणे त्याला त्याची जाणीव होते आणि त्या जाणीवेने तो हे समजून घेतो की परमेश्वर अंतर्बाह्य आहे, तेव्हा सुख आणि दुःख या कल्पना आहेत, तेव्हा या कल्पनेचा आपण त्याग करावा. पुढे 21व्या श्लोकामध्ये पुढे असं म्हणतात की वेदाचे रहस्याचं वर्णन करणारे जे महापुरुष आहेत, ज्यांच्या जन्माचा अभाव दाखवत आहेत आणि ज्यास नित्य आहेत असं ते म्हणजे वेदवेत्ते जे आहेत ते परमेश्वराचं वर्णन असं करतात की तो अजन्म आहे, अमर तत्व आहे आणि तो नित्य शाश्वत आहे असं ते सांगत असतात. अशा त्या व्यापक असण्याच्या कारणाने ते सर्वत्र विद्यमान आहेत, सर्वांचे आत्मा आहेत, ते जरा मृत्यू इत्यादी विकारापासून सर्वथा मुक्त आहेत. अशा त्या पुराण पुरुषास परमेश्वरास मी जाणत आहे असा सिद्धांत जो आहे तो ह्या ठिकाणी सर्व विद्वज्जन जे ज्ञानी आहेत ते ज्ञानी ह्या संदर्भात म्हणतात. अशा प्रकारे हा 3रा अध्याय आपण पाहिला की ज्याच्यामध्ये आपण परमेश्वराचं अंतर्बाह्य रूप कसं आहे आणि त्याला समजून कसं घ्यायचं आहे, त्याचं ज्ञान झाल्यानंतर आपल्याला त्याची काय उपलब्धी आहे याचं आपण विस्ताराने ह्या 3ऱ्या अध्यायात पाहिलं. आता आपण पुढे 4था अध्याय सुरू करू. त्याची पहिल्या मंत्रामध्ये असं म्हटलंय आहे की जो रंग रूप इत्यादी शिवाय असूनही तो गुप्त उद्देशाने
असल्या कारणाने त्याचे उद्देशच जे आहेत ते रहस्यमय असतात आणि त्यामुळे त्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या विविध शक्ती आहेत त्या शक्तीचा विनियोग करून ह्या सृष्टीचा आरंभकाळी अनेक रूप अनेक रंग धारण करून याचा आविष्कार होत असतो आणि शेवटी हे संपूर्ण जे विश्व आहे ते त्याच्यामध्येच विलीन होत असतं. अशा प्रकारचा तो परमदेव परमात्मा हा एकमेव अद्वितीय आहे आणि तोच आम्हा सर्व लोकांच्या बुद्धीमध्ये हे विवेक प्रस्थापित करो, शुभबुद्धीच्या साह्यानेच आम्ही अखंड संयुक्त व्हावो अशी प्रार्थनाही या पहिल्या मंत्रात केलेली आहे. पुढे दुसऱ्या मंत्रामध्ये ह्या प्रार्थनेचा पुढचा प्रकार असा दाखविला आहे की 3 मंत्रामध्ये पुढे परमेश्वराचं जगतामध्ये विविध रूपामध्ये चिंतन कसं करायचं आणि त्याची स्तुती कशी करायची याचं पुढच्या ह्या दुसऱ्या म्हणजे पुढच्या 3 मंत्रात सांगितलं आहे. तेव्हा सुरुवात अशी केली की तो परमात्माच अग्नी आहे, तोच परमात्मा सूर्य आहे, तोच वायू आहे, तोच चंद्रमा आहे, तोच अन्यान्य प्रकाशयुक्त नक्षत्र इत्यादी आहे, तोच जल आहे, तोच प्रजापती आहे आणि तोच ब्रह्मा आहे. अशा प्रकारचं तो विविध रूपाने त्याचा आविष्कार कसा असतो याच्याबद्दलचं हे संबंध वर्णन आहे. पुढे तिसऱ्या मंत्रामध्ये तो म्हणतो की तो परमेश्वरच स्त्री सुद्धा आहे, तो परमेश्वरच पुरुष पण आहे, तोच कुमार आहे, तोच कुमारी आहे, तोच वृद्ध होऊन काठीच्या आधाराने चालत असतो आणि तोच विराट रूपामध्ये सर्वत्र प्रगट होत असतो, तोच सर्व दिशेने मुख असणारा असा तो आहे. म्हणजे त्याच्यामध्ये स्त्री पुरुष असा भेद नाही. म्हणजे पुरुषाचा आत्मा आणि स्त्रीचा आत्मा हा एकच आहे. त्यामध्ये आत्मा आणि आत्मी असा काही भेद नाहीये. तर त्या सगळीकडे तो समसमान साम्य स्थितीमध्ये, अधिष्ठानामध्ये आणि अस्तित्वाच्या मूळ निरपेक्ष स्थितीमध्ये तो एकच परमात्मा आहे, अन्य कोणी असू शकत नाही. म्हणून तो सर्वेश्वर जो आहे तो सगळ्या ह्या स्त्री पुरुष कुमार कुमार या सर्व रूपामध्ये तोच आहे असं वर्णन केलेलं आहे. पुढे चौथ्या मंत्रामध्ये ते असं म्हणतात की हे परमात्म्या तूच नीलवर्ण पतंग आहेस, तूच हिरव्या रंगाचे आणि लाल रंगाचे नेत्र असणारा पक्षी आहेस व मेघही तूच आहेस, पर्जन्यही तूच आहेस, वसंत ऋतू ही वसंत इत्यादी ऋतू ही तूच आहेस, सप्तसमुद्राच्या रूपात ही तूच आहेस, कारण की तुझ्यापासूनच संपूर्ण लोकांची उत्पत्ती होत असते आणि तूच अनादी प्रकृतीचा स्वामी आहे आणि व्यापक रूपाने तूच सर्वांमध्ये विद्यमान आहे. असं हे विस्ताराने हे वर्णन केलं की परमात्मा हा सर्वत्र कसा आहे असा हे ह्या मंत्रामध्ये वर्णन केलंय. आणि ह्या पूर्वीच्या सर्व मंत्रामध्ये परब्रह्म परमेश्वराच्या ज्या 2 प्रकृती सांगितल्या आहेत की जे या ठिकाणी 2 अनादी प्रकृती कोणत्या आहेत त्याचं स्पष्टीकरण आता या पुढच्या 5व्या मंत्रामध्ये केलं आहे. त्याच्यामध्ये असं म्हणतायत की आपल्याच सदृश्य म्हणजेच त्रिगुणमय बहुतांशी भूत समुदायाशी रचणारी लाल पांढरी आणि काळ्या रंगाची त्रिगुणमयी एक अजन्मा अनादी प्रकृती ही एकच अशी ही निश्चित अज म्हणजे अज्ञानी जीव आसक्त झाला आहे, तो ह्या प्रकृतीत अज्ञानी झालेला आहे, तो आसक्त झालेला आहे. आणि दुसरा जो आहे हा तो अज म्हणजे ज्ञानी हे आणि ज्ञानी पुरुष जो आहे तो ह्या भोग प्राप्त केलेल्या प्रकृतीचा मात्र त्याग करतो. पण जो अज्ञानी असतो तो ह्या परमेश्वराने निर्माण केलेली ही त्रिगुणात्मक प्रकृती पंचमहाभूतात्मक प्रकृती आहे ह्याच्यामध्ये तो मोहित होतो आणि मग तो ह्या त्रिगुणाचा विनियोग जो आहे तो आपल्या भोगप्राप्ती करता करतो आणि तो अखंडपणे तो त्याच्यामध्ये बद्ध होतो. परंतु ज्ञानी पुरुष मात्र या प्रकृतीला परमेश्वराचाच आविष्कार आहे असं समजून ते त्याचा भोग घेत नाही, तर ते साक्षीत्व भावाने पाहून आपल्या अंतःकरणामध्ये ही धारणा ठेवतात की सर्वत्र तो परमात्माच आहे. पुढे असं म्हणतात की तो पराप्रकृती रूप जीव समुदाय जो आहे तो या प्रकृतीच्या भोगास भोगत असतो असा तो जीव जो आहे तो केव्हा आणि कसा मुक्त होऊ शकतो या एका जिज्ञासेवर इथे या पुढच्या 6व्या मंत्रामध्ये सांगितलंय की त्याचा आशय असा आहे की सदैव बरोबर राहणारे आणि परस्पर साख्यभाव ठेवणारे असे 2 पक्षांची कल्पना केली आहे. आणि हे 2 पक्षी हे नेहमी अखंड आपल्या एकमेकाच्या बरोबर असतात,
एकमेकाच्या सहवासात असतात. तर ते दोन पक्षी म्हणजे या ठिकाणी जीवात्मा आणि परमात्मा अशा प्रकारचे दोन पक्षांची कल्पना केलेली आहे. आधीचे आपण कठोपनिषद मध्ये आणि अनेक ठिकाणी आपण त्याचा उल्लेख पाहिलेला आहे. त्याच प्रकारे इथेही हाच उल्लेख केला आहे. तेव्हा एकाच वृक्षावर म्हणजे शरीरावरच आश्रय घेऊन ते राहत असतात आणि तेव्हा त्या दोघांपैकी एक जीवात्मा आहे तर त्या वृक्षावरील फळास त्या म्हणजे सर्व कर्मफळाचा स्वाद घेण्याकरता तो उत्सुक असतो. तो त्याच्यामध्ये ती भोगबुद्धी भोक्तृत्व भाव आहे आणि म्हणून तो जीव आहे. परंतु दुसरा जो पक्षी आहे तो परमेश्वर ईश्वर स्वरूप असल्यामुळे त्याला कोणत्याही प्रकारचा भोक्तृत्व भाव नाही, म्हणून तो कुठल्याही फळाचा उपभोग घेत नाही. केवळ साक्षीत्व भावाने हे सर्व तो पाहत असतो. असे हे दोन पक्षाची कल्पना करून जीवात्मा आणि परमात्मा तो त्या एकाच हृदय गुफेमध्ये तो अंगुष्ठ मात्र परमात्मा जिथे आहे अगदी त्याच्याच जवळ तिथेच त्याच्याशीच निगडीत असणारा असा तो जीव सुद्धा हा या त्या हृदय गुफेमध्ये आहे असं हे वर्णन केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर पुढे असं म्हटलंय की पूर्वोक्त ह्या निवेदनामध्ये एकच शरीररूप वृक्षावर राहणारा तो जीवात्मा अत्यंत तीव्र आसक्तीमध्ये बुडलेला असतो आणि म्हणून तो असमर्थ झालेला असतो, दीनतापूर्वक मोहित होऊन बद्ध झालेला असतो. जेव्हा या भगवंताच्या अहेतुक कारणाशिवाय असलेल्या दयेनेच या भक्ताद्वारे ही नित्यसेवित स्वतःपेक्षाही भिन्न अशा त्या परमेश्वरास आणि त्याच्याच आश्चर्यमयी महिमेस जेव्हा तो प्रत्यक्ष पाहत असतो तेव्हा परमेश्वराच्या कृपेनेच तो सर्वथा शोकरहित होऊन जातो. अशी ही परमेश्वराची ही कृपा त्या जीवावर असते आणि त्या कृपेनेच तो संपूर्णपणे हा मुक्तीच्या दिशेने तो आपली गती करत असतो. पुढे असं म्हटलंय की 8व्या मंत्रामध्ये ज्यामध्ये समस्त देवगण यथायोग्यपणे स्थित असतात अशा त्या अविनाशी परमव्याप्त परमयोम परमात्मधामात संपूर्ण वेद देखील तिथेच स्थित आहेत आणि जो मनुष्य त्यांना जाणत नाही तो वेदांच्या द्वारे काय सिद्ध करेल, परंतु जो त्यास जाणतो आणि जो त्या सामावस्थेत त्याच्यामध्ये स्थित होतो त्यालाच परमेश्वराच्या ह्या कृपेची आणि त्याच्या ज्ञानाची त्याला कल्पना येऊ शकते. पुढे असं म्हटलंय की ही जी माया सुद्धा जी आहे ती सुद्धा ही त्रिगुणात्मक कशी आहे आणि ती प्रकृतीच्या सगळ्या लक्षणांनी युक्त असूनही ते असून नसल्यासारखी अशी माया ही तर प्रकृतीसच समजली पाहिजे. कारण प्रकृती आपल्याला हाताला लागते, दिसते, अनुभवाला मिळते, पण ही प्रकृतीच माया आहे आणि मायापतीच्या महेश्वरात हे मायेचा पूर्ण नियंत्रण त्या केवळ त्या मायापती परमेश्वराच्याच हातात आहे. जीव मात्र त्या मायेपासून दूर जाणं अशक्य आहे. जोपर्यंत तो जीवात्मा परब्रह्म परमेश्वराची कृपा होत नाही तोपर्यंत तो मायेच्या ह्या त्याच्या पूर्ण बंधनामध्ये असा तो अडकलेला असतो आणि त्यामुळे अंगभूत असणारं जे कार्यकारण आहे आणि त्याचा समुदाय जो आहे ते समुद्र जगत हे त्याच्याने व्याप्त झालेले आहे हेही लक्षात येत नाही. तेव्हा तो एकच तो जो आहे तो एकच प्रत्येक योनीचा अधिष्ठाता आहे. म्हणजे योनी कुठली जरी असली, कोणताही देह असला, स्त्री असो पुरुष असो, कुठल्याही प्रकारचा जीव मात्र प्राणी मात्र एवढंच नव्हे तर अणुमात्र असो, या सगळ्यांच्या अधिष्ठानामध्ये तो एकमेव अद्वितीय तो परमात्माच आहे. हे सर्व जगत सुद्धा प्रलय काळामध्ये त्या परमात्म्यातच विलीन होतो आणि पुन्हा एकदा सृष्टी कालामध्ये विविध रूपात तो प्रगट होत असतो. तो सर्व नियंता वरददायक स्तुती करण्यास योग्य असणाऱ्या त्या परमदेव परमेश्वरास जेव्हा तत्वरूपाने जाणून घेणारा मनुष्य निरंतर राहणारी मुक्तिरूप परमशांतीरूप प्राप्त होऊन जाते असं या ठिकाणी त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि पुढे 12व्या मंत्रामध्ये असं म्हटलंय की जो रुद्र इत्यादी देवतांना उत्पन्न करणारा आहे आणि वृद्धिंगत करणाराही तोच परमात्मा आहे आणि सर्वांचा तो अधिपती आहे. सर्वांपेक्षा तो अत्यंत महान ज्ञानी आणि सर्वज्ञ असा आहे. सर्वांच्या प्रथम उत्पन्न होणाऱ्या हिरण्यगर्भास त्यांनी प्रथम पाहिलेले आहे आणि हा परमदेव परमेश्वर जो आहे तो आम्हा सर्व लोकांच्या
बुद्धीमध्ये प्रस्थापित हो, विवेक प्रस्थापित हो, बुद्धीनेच शेवटी त्याला आम्हाला जोडण्याचं सामर्थ्य प्राप्त हो, असे ह्या 12व्या मंत्रात म्हटलं आहे. त्यानंतर पुढे 13व्या मंत्रामध्ये असं म्हटलं आहे की ह्या ठिकाणी जो समस्त देवांचा जो अधिपती आहे, ज्यांच्यामध्ये समस्त लोक सर्व प्रकाराने आश्रित आहेत, जो 2 पाय असणारा, 4 पाय असणारा किंवा किंवा समस्त जीव समुदायाचा तो शासन करणारा आहे, शास्ता आहे, संरक्षण करणारा आहे, सांभाळणारा आहे, असा तो आनंद स्वरूप परमदेव परमेश्वरास आम्ही हविष्य अर्थात श्रद्धापूर्वक भेट समर्पण करून आम्ही त्यांची पूजा करू आणि मग त्यांची कृपा होण्यास आम्ही स्वतःला पात्र करू. पुढे असं म्हणतात की जो सूक्ष्मात अतिसूक्ष्म अंतिम सूक्ष्म हृदय गुहेमध्ये हे गुहारूप रहस्य स्थानावर अंतर्गत स्थित अखिल विश्वाची रचना करणारा असून तो अनेक रूप धारण करणारा आहे, समस्त जगताच्या सर्व दिशेने तो घेरून घेणारा असा तो एकमेव अद्वितीय कल्याण स्वरूप त्या महेश्वरास हे जाणून घेणं आवश्यक आहे. आणि जाणून घेतो त्याला अखंड राहणारी अशी परम शांती प्राप्त होते, अधीरता नष्ट होते, धैर्य प्राप्त होतं. अशा प्रकारचं त्याचं वर्णन आहे. पुढे असं म्हटलेलं आहे की एका त्याच वेळी जेव्हा समस्त ब्रह्मांडाचे रक्षण करणारा, समस्त जगताचा अधिपती आणि समग्र ठिकाणी म्हणजे तो जलामध्येही लपलेला आहे, तो स्थलामध्येही लपलेला आहे, काष्ठामध्येही लपलेला आहे, असा तो आहे. आणि ज्याच्यामध्ये हे वेदवेत्ते वेदज्ञ महर्षीगण जे आहेत आणि देवता लोक देखील आहेत, ते आपल्या ध्यानाद्वारे त्याला आपल्याशी स्वतःशी संलग्न करतात. अशा त्या परमदेव परमेश्वरास मनुष्याने जाणून घ्यावं आणि त्या जाणून घेतल्यावरच मृत्यूच्या बंधनाला ते छेदून टाकू शकतात. मृत्यू रहस्य त्यांना कळतं आणि मृत्यूच्या प्रभावामध्ये ते राहत नाहीत, असं वर्णन केलेलं आहे. तो कल्याण स्वरूप आहे, एकमेव अद्वितीय परमदेवास ज्याप्रमाणे लोण्यावर राहणारा एक अर्करूपी भागामध्ये जे अत्यंत सूक्ष्म आणि समस्त प्राण्यामध्ये जे लपलेलं आहे असे जाणून घेऊन समस्त जगात सर्व बाजूने घेरून घेऊन तो अंतर्बाह्य स्थित आहे असे जाणूनच मनुष्य समस्त बंधनापासून मुक्त होतो. बंधन कशामुळे? अज्ञानाने. अज्ञान कशाचं आहे? परमेश्वराचं. कसं अज्ञान आहे? की जे ज्या ठिकाणी दृश्यमान दिसणारा जी प्रकृती आहे, जगत आहे, त्या ठिकाणी मोहित होणे हेच अज्ञान आहे. आणि मोहित होण्याचं कारणच हे आहे की तिथे परमात्मा आहे याची यत्किंचितही जाणीव संवेदना नाही. आणि म्हणून हे सर्व विस्ताराने या माध्यमातून इथे सांगतायत. पुढे असं म्हणतात की जगतकर्ता महात्मा परमदेव परमेश्वर सदैव सर्व मनुष्याच्या हृदयामध्ये साम्यावस्थेत स्थित आहे आणि ह्या हृदयाने बुद्धीने मनाने ध्यानाच्या माध्यमातून त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो. असा जो साधक असेल आणि ह्या रहस्यात जो जाणून घेत असतो त्याला मात्र अमरपद म्हणजे अमृत तत्वाची संपूर्ण प्राप्ती होते, असं या पुढच्या मंत्रामध्ये म्हटलं आहे. तेव्हा पुढच्या मंत्रामध्ये असं म्हटलं की अज्ञानमय अंधकाराचा सर्वतः अभाव होऊन जातो. आणि ज्यावेळेस अनुभवात असं येतं की तत्व असे आहे की न दिवस असतो न रात्र असते, म्हणजे त्या तत्वाबद्दल जेव्हा मनुष्य अज्ञानाच्या अंधकाराचा सर्वथा अभाव करतो म्हणजे परमेश्वराशी एकरूप होतो. अशा त्या ज्ञानमय ज्ञानस्वरूप जेव्हा तो मनुष्य होतो त्यावेळेस त्याला काय अनुभव येतो त्याचं हे वर्णन आहे की तो तिथे परमेश्वर जिथे आहे तो कसा आहे तर तिथे दिवस नाही, रात्र नाही, सत नाही, असत नाही. हे पुरुष सूक्त म्हणजे ऋग्वेदाच्या दशममंडलामध्ये ब्रह्मांड सर्जनाच्या रहस्यामध्ये सांगताना हे अशाच प्रकारचं वर्णन आहे. तर तो एकमात्र विशुद्ध असा कल्याणमय तो शिवस्वरूप आहे, सर्वथा अविनाशी आहे, अक्षरतत्व आहे. अशा त्या सूर्याभिमानी देवता देखील त्याच्या उपास्य आहेत आणि त्याच्यापासून त्याला उपास्य आहे. परमात्मा या देवदेवतांनाही उपास्य म्हणून म्हटलेलं आहे आणि त्याच्यापासूनच हे पुरातन ज्ञान जे आहे
हे त्या परमात्म्यापासूनच पसरलेलं आहे असं या 18व्या मंत्रात म्हणतात. पुढे 19व्या मंत्रात असं म्हटलं की ह्या परमात्म्यास कोणास तरी न ऊर्ध्व दिशेने, न इकडून न तिकडून, न मध्यभागातून देखील त्याला पकडू शकतो. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की ह्या दिशेने गेल्यानंतर परमात्मा मिळेल, ऊर्ध्व दिशेने गेल्यानंतर परमात्मा मिळेल, आणि किंवा डाव्या बाजूने, उजव्या बाजूने, मध्यभाग बाजूने आपण त्याचं आकलन करू शकू, तर असं हे शक्य नाही. तेव्हा त्याला तो महान यश असं नाम त्याला दिलेलं आहे, अशी उपमा त्याला अशी ही देण्याचा प्रयत्न केला आहे. तर तीही उपमा ही त्याला पर्याप्त नाही, परिपूर्णपणे त्याला ही सांगता येणार नाही. तेव्हा पुढे त्या परमेश्वराबद्दल सांगताना असं म्हणतात की ह्या परब्रह्म परमात्म्याचे स्वरूप हे तुम्ही दृष्टीसमोर येऊ शकत नाही, कारण तुमची धारणा अजून ती पक्की झालेली नाही. त्या परमात्म्यास कोणीही आपल्या ह्या नेत्राने पाहू शकत नाही. जो साधक ह्या हृदयामध्ये स्थित असलेल्या या अंतर्यामी परमेश्वरास भक्तियुक्त हृदयाने आणि निर्मल मनाने अशा प्रकारे जाणून घेत असतो, तोच अमृत स्वरूप होतो. म्हणजे त्याला जाणणं हीच ह्या पूर्ण संबंध मुक्तीचं रहस्य सांगितलं आहे. तेव्हा पुढे शेवटच्या श्लोकामध्ये असं म्हटलं की अशा प्रकारे परमेश्वराच्या स्वरूपाचे आणि त्याच्या प्राप्तीच्या फलाचे आणि मुक्ती प्राप्त करण्यासाठी व त्यानंतर संसारिक भयापासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी त्या परमात्म्यास शेवटी प्रार्थना केली आहे. आणि ती अशी आहे की हे रुद्र अर्थात सर्वांचा संहार करणाऱ्या हे परमेश्वरा, आपण स्वयं अजन्म आहात असे समजून कोणीतरी जन्ममृत्यूच्या भयाने भ्यालेला मनुष्य असेल तो तुमच्या शरणामध्ये येत असतो, आणि तसाच मी देखील आता तुमच्या शरणात आलेलो आहे. तेव्हा तुमचे जे काही कल्याणमय मुख आहे त्या मुखाच्या द्वारे तुम्ही सदैव आमच्या ह्या जन्ममृत्यूच्या भयाचं तुम्ही रक्षण करावं, आम्हाला निर्भय करा, आम्हाला अमृत तत्वाची प्रतीती द्या, असं सांगत असताना शेवटचा हा आशय सांगितला आहे की सर्वांचा संहार करणारे असे रुद्रदेव आम्ही लोक नाना प्रकारच्या ह्या भेटवस्तू किंवा हे सर्वच काही तुला अर्पण करत असतो. तुम्हाला आमचे रक्षण करण्यासाठी आम्ही पूजन करत असतो, तुम्हाला बोलवत असतो. तेव्हा तुम्ही कृपा करून कोपयुक्त होऊ नका आणि आमच्या पुत्रांना देखील, आमच्या पौत्रांना देखील आणि आमच्या आयुष्यामध्ये जे जे काही आहे, आमचे गायी आहेत, घोडे आहेत, पशु आहेत, आमचे नोकर चाकर आहेत, या सगळ्यांना तुम्ही रक्षण द्या आणि कुठेही काही कमी करू नका. या आमच्या वीर पुरुषांचा तुम्ही कधीही नाश करू नका. अशा प्रकारे हे शेवटी प्रार्थना करून हा 4था अध्याय संपला. तेव्हा आज आपण 3रा आणि 4था असे 2 अध्याय घेतले. आता आपण पुढच्या रविवारी 5वा आणि 6वा अशा या 2 अध्यायाचा उपसंहार करू आणि मग हा आपला श्वेताश्वतराचा संपूर्ण उपसंहार संपूर्ण हा विषय संपवून घेऊया. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.